हाय हॅलो नमस्कार, मी सोनल आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते. कशा आहात आपण? मजेत ना? मी पण मजेत. बघा, या ठिकाणी आपण सगळे एका गोष्टीपासून खूपच त्रासलेले आहोत. किचनच्या कोपऱ्यात असो नाही तर बेडरूमच्या कोपऱ्यामध्ये, सगळ्याच कोपऱ्यांमध्ये हे झुरळ आपल्याला दिसतात. आपण दिवसभर बघितले तर दिसत नाही आणि रात्र झाली की ते बरोबर बाहेर येतात. तर बघा, यासाठी मी अगदी एक सोपा उपाय आणलेला आहे. आपण 2 प्रकारे हा उपाय करू शकतो, तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. हा उपाय जो मी आता करत आहे तो किचनच्या ट्रॉलीजसाठी आपल्याला कामात येणार आहे आणि जो पुढचा आहे तो आपण कुठेही ठेवू शकतो. तर बघा, या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे 2 कापूर आणि थोडासा गूळ असा आपल्याला हाताने कुस्करून घ्यायचा आहे. बघा, या ठिकाणी आपण चाकूने कापला तरीही चालेल. बघा, या ठिकाणी आपण त्याला छान असं कुस्करून कापूर आणि गूळ हा मिक्स करून घेणार आहोत. या ठिकाणी तुम्ही साखरेचे 4-5 दाणे जरी घेतले तरी चालेल, पण गोडाव्याने ते आकर्षित होणार, पण साखरेला मुंग्या लवकर लागणार, यासाठी आपण गूळ इथे मिक्स करत आहोत. त्यानंतर आपल्याला टाकायची आहे 1 चम्मच बोरिक पावडर. बोरिक पावडर तुम्हाला कुठल्याही मेडिकल स्टोअरला मिळून जाणार. तर बघा, बोरिक पावडर, गूळ आणि कापूर वडी जी आहे ती आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि जे गुळाचे खडे आहेत ते मध्ये मध्ये लागणार ते आपल्याला चम्मचच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे फिनाईल. फिनाईल घ्या तुम्ही, डेटॉल घ्या किंवा कुठलेही फ्लोअर क्लीनर घ्या, त्यातून कोणतेही चालेल. 1 बॉटलचं झाकण आपल्याला घ्यायचं आहे. 1 चम्मच इतकं लागेल आणि जर तुम्हाला वाटलं की घट्ट होत आहे, मिक्स होत नाहीये, तर अजून थोडंसं टाकून आपण छान असं त्याला मिक्स करून घेणार आहोत. झुरळ हे प्रत्येकाच्याच घरात असतात, असं कोणाचं घरच नाही की त्या घरात झुरळ नसतील. कुठल्याही कानाकोपऱ्यांमध्ये किंवा ट्रॉलीजमध्ये, किचन ट्रॉलीज झाल्या, कुठेही ते आपल्याला सापडतात. बघा, या ठिकाणी छान मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला कापसाचे गोळे घ्यायचे आहे आणि कापूस असा छान असा त्या लिक्विड मध्ये बुडवून आपल्याला बाहेर काढायचा आहे. छान असे गोळे बनवून घ्यायचे आणि साईडला काढून ठेवायचे. बघा, या ठिकाणी आपण 4 ते 5च बनवणार आहोत, कारण मला जास्त याची आवश्यकता नाहीये. मी हा उपाय दररोज करते, त्यामुळे माझ्या घरातील जे झुरळ आहेत ते खूप कमी झाले आहेत. माझ्या घरात किचन ट्रॉलीज नाही, पण तुमच्या घरात असणार तर तुम्ही हा उपाय नक्कीच करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा की या उपायाने तुमच्या घरातील झुरळ पळालेत की नाही. बघा, या ठिकाणी आपण सगळे गोळे एकत्र करून ठेवून घेऊया आणि त्यानंतर यांना कुठे कुठे ठेवायचे आणि कधी ठेवायचे हे तुम्हाला मी सांगते. बघा, आपल्याला हे गोळे फक्त आणि फक्त सगळं किचन आवरल्यानंतर किंवा रात्रीच्या वेळेस, झोपायच्या वेळेसच आपल्याला करायचे आहेत. दिवसा करायचे नाहीत, कारण आपल्या घरात लहान मुलं असतात, आपणही स्वतः वावरत असतो, कुठे हात लागून जातो, चुकून हलतं, त्यामुळे आपल्याला याला फक्त रात्री करायचं आहे. ओके. आणि आपण दुसरा उपाय आता करणार आहोत, तर त्यासाठी आपल्याला लागेल त्या डांबर गोळ्या. डांबर गोळ्यांचा आपल्याला छान अशी पावडर करून घ्यायची आहे. तुम्ही कुठल्याही मुसळीला प्लास्टिकची पिशवी लावून त्याची छान अशी पावडर करून घ्यायची किंवा दगडाने ही पावडर त्याची केली तरी चालेल. त्यामध्ये ही सुद्धा आपल्याला थोडासा गूळ मिक्स करायचा आहे. छान गूळ मिक्स करून आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण घेणार आहोत 1 चम्मच बोरिक पावडर. बोरिक पावडर आपल्याला सगळीकडे अवेलेबल भेटून जाईल. तुम्ही मेडिकल स्टोअरला विचारा, तुम्हाला आरामात ही बोरिक पावडर ही मिळणार आहे. बघा, या ठिकाणी तिघही आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये ऍड करायचं आहे 2 कापूर वडी. जसं की तुम्ही बघितलं की ही कापूर वडी हातानेच कुस्करली तर बारीक होते, याला कुटायची काहीही गरज नाहीये. तर त्यानंतर आपल्याला यामध्ये ऍड करायचं आहे कुठल्याही प्रकारचं फिनाईल किंवा कुठल्याही प्रकारचं फ्लोअर क्लीनर, डेटॉल, तुम्ही यामधून कुठलीही एक गोष्ट वापरू शकतात. आणि यानंतर याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि शेवटचा आणि मेन इन्ग्रेडियंट जो आहे तो आपल्याला यानंतर ऍड करायचा आहे. तर बघा, तुम्ही यासाठी कुठलीही वाटी, कुठलीही प्लेट वापरत असाल, जी वाटी
जी प्लेट कधीही उपयोगात ना येणारी असेल तीच तुम्ही घ्या, नाहीतर तुमची प्लेट खराब होईल. कारण आपण फ्लोअर क्लीनर टाकत आहोत, त्यामध्ये फिनाईल टाकत आहोत, प्लस टॉयलेट क्लीनर टाकत आहोत, त्यामुळे हे खराब होणार. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला टाकायचं आहे ते टॉयलेट क्लीनर टाकल्यामुळे बघा तुम्ही तुमची झुरळ हे गुळाच्या याच्याने अट्रॅक्ट होतील आणि जे झुरळ आहेत ते डायरेक्ट नाहीसे होतील. बघा, हळूहळू करून बघा, 4-4 दिवसांनी जर हे प्रयोग तुम्ही करून बघितले तर तुमच्या घरातील झुरळ जे आहेत ते 100% गायब होतील. ही प्रोसेस वारंवार कमीत कमी तुम्ही 15 दिवस करा. 4-4 दिवसानंतर तुमच्या घरातील 100% झुरळ हे गायब होतील आणि पुन्हाही तुम्हाला हा त्रास होणार नाही. आणि याच प्रकारे आपल्याला याचे गोळे करून घ्यायचे आहे आणि ज्या ज्या ठिकाणी झुरळ येतात किंवा असू शकतात त्या ठिकाणी आपल्याला ठेवायचे आहेत, जसे की किचन ट्रॉली, गॅसची नळी, गॅस ओटा, गॅसच्या खाली, बेसिंगच्या कोपऱ्यात. बेसिंगमध्ये झुरळ येतात म्हणजे येतात, तर आपल्याला हे तिथे ठेवायचे आहे आणि नक्कीच रात्रीच ठेवायचे आहे, जेणेकरून आपल्या घरातील लहान बाळ या ठिकाणी येऊ शकणार नाही आणि इथे हात लागणार नाही अशा वेळेस. आणि सकाळ झाली की उचलून घ्यायचे. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद, बाय बाय.